ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या मतदारसंघात एका विशेष सभेच्या दरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द वापरले। त्याचा निषेध म्हणून आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी शहरामधील संपर्क कार्यालयासमोर पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत तोंडाला चिखल फासून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं। 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी शहरामधील संपर्क कार्यालयासमोर तालुक्यातील कार्यकर्ते जमा झाले आणि आंदोलन करण्यात आलं। यावेळी मच्छिंद्र सोनवणे म्हणालेत की ज्या कुटुंबामधील 3 पिढ्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं, असे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कुटुंबावरती खालच्या पातळीवरती जाऊन गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले। ते अक्षम्य असून संपूर्ण राहुरी तालुका या घटनेचा निषेध करत आहे। ज्ञानेश्वर बाचकर म्हणालेत की धनगर समाज हा बिरोबाला मानणारा समाज आहे, मात्र खोटी शपथ घेऊन भाजपमध्ये सक्रिय झालेत। अशा गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणं अत्यंत निंदनीय आहे। तसेच यावेळी मच्छिंद्र सोनवणे, काँग्रेसचे बाळासाहेब आढाव, ज्ञानेश्वर जगदने, बाळासाहेब आघाव, रामदास बाचकर, हरिभाऊ हापसे, नारायण जाधव, किरण कडू, नवाज देशमुख, नंदकुमार कुटे, पत्रकार अयूब पठाण यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि पडळकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर यावेळी गंगाधर तमनर, भारत बुजाडी, राजेंद्र बोरकर, धनंजय म्हसे, नंदुभाऊ तनपुरे, संतोष आघाव, ओंकार कासार, नरेंद्र शिंदे, पांडुभाऊ उदावंत, गणेश धाडगे, बाळासाहेब गिरमे आदींसह शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। हा गोपीचंद पडळकरचा जन्मच मुळात चोऱ्या माऱ्या करून झालेला आहे। अनेक आपण त्याचे कारनामे बघितलेले आहे। मंगळसूत्र खरोखर मंगळसूत्र चोरलेलं आहे। लोक खोटं बोलत नाही, कारण त्याचा बेड्या घातलेला फोटो आपण अनेक वेळा सोशल मीडियावर पाहिलेला आहे। कोर्टाच्या दारात सुद्धा बेड्या घातलेला फोटो आपण बघितलेला आहे। असा माणूस अतिशय बेताल वक्तव्य करतो। आपण अनेक धनगर समाजाचे नेते या राज्याने दिलेत, बघितलेत। त्याच्यामध्ये गणपतराव देशमुख असतील, आपले शिवाजी बापू शेडगे असतील, किंवा महादेवराव जानकर असतील, किंवा आताच आपले अण्णा डांगे असतील, हे अनेक असे थोर धनगर समाजात नेतृत्व होऊन गेले। पण अशा खालच्या हीन दर्जाची टीका त्यांनी टिप्पणी कधीही राजकारणात तरी कोणावर केली नाही। कारण राजकारण हे 2 दिवसाचं असतं आणि याला धनगर समाजाचा नेता व्हायची घाई झालेली आहे, तुम्हाला सांगतो। म्हणून हा असं दाखवतो भाजपच्या सरकारवाल्यांना की मी बघा कसं काय कुणालाही बोलतो, कुणाची आबरू घेतो। कधी अजितदादा विरोध उभा राहिला, डिपॉझिट गेलं, त्यांच्यावर टीका केली। पवार साहेबांवर अतिशय खालच्या दर्जात टीका केली, सुप्रियाताईवर केली। कुणाचे कुणी काय खावं, कुणी काय बोलावं याच्यावर सुद्धा तो टिप्पणी करणारा माणूस अतिशय निंदनीय आहे। राज्याचे मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल जो काय कडळकर का काय तो काय चोर तो बिचारा काहीतरी बोललाय, तर मी त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। अरे बेट्या, तुला कळतं का जयंत पाटील हे राज्य चालवणारे माणसे 40 वर्ष आमदार आहेत। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, परत अशोकराव चव्हाण, परत तुम्हाला सांगतो
राजेश टोपे हे लोक राज्य चालवणारे माणसं आहेत दादा. 40-40 वर्षे आमदार झाले. तुझ्यासारखा माणूस येतो, काहीतरी बोलतो, तुला डाग दिला पाहिजे, तुला डाग दिला पाहिजे. तुला समाजाची फूस आहे का कोणाची फूस आहे? तुला समाजाची फूस नाहीये. कारण जो सुसंस्कृत घरामध्ये असतो तो खालच्या लेवलला बोलत नाही. तुझ्या घरात आया बहिणी, तुला आई बाप नाहीत का? अशा खालच्या थराला जाऊन बोलू नको, याचा निषेध आम्ही करतो. आणि राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर काल जी पडळकरनी गरळ ओकली ती अतिशय लज्जास्पद आहे. स्वर्गीय राजाराम पाटील साहेब यांनी सहकार उभारला आणि त्या सहकाराच्या माध्यमातून आज मोठे सहकार उभं राहिल्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध झालाय. त्यांच्या मतदारसंघामध्ये आजही राजाराम बापूंच्या नावाने शपथ घेतली जाते आणि जयंत पाटील साहेब एक आदर्श सुसंस्कृत नेते आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये गरळ ओकून आणि स्वतःच एक अल्पसंख्याक समाजाच्या लोकांचा भोळेपणाचा गैरफायदा घेत आम्ही त्या समाजाचे नेते आहेत हे नेते भासवत भाजपाकडनं विविध पदं भोगायची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतर अनेक ठिकाणावरून या संबंधी राज्यातून या पडळकरचा निषेध व्यक्त होत आहे राज्यकर्त्यांकडनं. अजितदादा पवार साहेबांनी त्यांना समज दिली. पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही फोन करून त्या संबंधी निषेध नोंदवला आणि त्यांना समज देण्याची देण्यासाठी सांगितले आहे. जयंत पाटील साहेब आणि राहुरी तालुक्याचे संबंध अतिशय घरोब्याचे आहेत. यापूर्वी ते निळवंडे कॅनलच्या उद्घाटनासाठी आमच्या सातरळ गावातून आम्ही त्यांचं मोठं जंगी स्वागत करून त्यांचं हाताने निळवंडे कॅनलचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी आम्ही त्यांचा स्वभाव बघितला. अतिशय संयमी नेतृत्व म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे आणि या घटनेचा आम्ही राहुरी तालुक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. राज्याचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वरती गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने भाषाशैली वापरून निषेधार्थ जे बोललेत ते अतिशय निंदनीय बाब आहे. आणि आपण गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, आपलं वक्तृत्व जरी चांगलं असेल पण कर्तृत्व किती आहे याची त्यांनी दखल घेतली पाहिजे की आपलं कर्तृत्व काय आहे. ज्या घराण्याचं नाव सहकर्मर्षी म्हणून आलेलं आहे, त्यांनी राज्यासाठी सहकारचा मोठा पाया रचला आणि ज्यांनी जवळजवळ 35 वर्ष अर्थमंत्रीपद भोगलंय असे जयंत पाटील साहेब एक राज्यात सुसंस्कृत आणि संस्कारी नेता म्हणून ओळखला जातो. आणि आपण भाषा करत असताना हे अतिशय जी त्यांच्याबद्दल भाषा बोलतोय निंदनीय भाषा आहे. धनगर समाज असेल, बहुजन समाजात खूप मोठी नेते मंडळी होऊन गेली. स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे असतील, स्वर्गवासी गणपत आबा देशमुख असतील, अण्णासाहेब डांगे असतील, महादेव जानकर असतील, छगन भुजबळ साहेब असतील, ही मोठी नेते मंडळी या बहुजन वर्गात घडलेली आहे. आणि ते पण फार अतिशय हुशार आहेत. त्यांनी राज्यात त्यांचा ठसा उमटवला, हा कर्तृत्वावरून उमटवलाय. त्यांच्याकडे वक्तृत्व होतच, वक्तृत्वातून त्यांनी कर्तृत्व घडून दाखवलं. पण गोपीचंद पडळकर हे ज्यांचं जरी वक्तृत्व हे असेल त्याचा गैरवापर होतोय हे त्यांनी लक्षात घ्यावा. धनगर समाज यासाठी त्यांना कधीही पाठिंबा देणार नाही, त्याचा जाहीर निषेधच त्या ठिकाणी मी आमच्या सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने करतो. आपल्या ग्रामीण भागात आहे ना, एखादा बैल कधी लईच माती उकरायला लागला तर आपल्या या ठिकाणी तुम्ही आपले चेअरमन आहेत गंगा पटेल तमदार, त्यांना पाहिजे लय माती उकरायला लागला का म्हणते खोटीला तो चिमटा येतो काढा आणि याला डांबा म्हणतात. त्याच्यामुळे आता सरकारने कधी चिमटा नाही काढा, आता मी तर म्हणतो सर्वसामान्य जनतेने चिमटा काढावा आणि याला दाबून घ्यावा. कारण की माझी आई बहीण असो, कोणाची आई बसून जयंत पाटील साहेबांच्या
मातृश्रीवर बोलला म्हणजे ते काय त्यांच्या नावाने बोलला आणि आपल्या सगळ्यांच्या आया बहिणीवर बोलला आणि आपल्या सगळ्याच्या आया बहिणीवर आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो तसा सुसंस्कृत आज एक ठिकाणी एक समजा आमदार लेवलचा माणूस एका पक्षाचा माणूस कधी माझी मंत्र्यावर असा बोलत असेल एका महिलेवर असा बोलत असेल मी तर म्हणून आपल्या महिला काय करतात घरात काय बसल्या तुम्हाला सांगतो माझ्या बायकोला राजकारणातलं रस सुद्धा कळत नाही तिने जेव्हा हे पाहिलं तर ते म्हणे मग आपल्या तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या महिला काय करून राहिल्या हा कधी एखाद्या महिलेवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करत असेल मृत महिलेवर समजा ते आज आहेत नाही त्यांच्यावर हा टीका करत असेल आणि महाराष्ट्र कधी उघड्या कानाने आणि उघड्या डोळ्याने कधी ऐकत असताना आणि आपण अशा निश्चित सभा करत असतो याला काही फायदा मी म्हणतो सर्व राज्यातल्या मी तर म्हणतोय काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा हा विषय नाही असा कधी मोकार सुटलेला असेल तर हा कुठल्या पक्षाचा किंवा राजकीय पक्षाचा नाही भाजप पक्षाने सुद्धा याच्या ढोंगावर लाथ मारून हक्कलपट्टी करून द्यावी त्यावेळी तो म्हणला होता आरेवाडीच्या बिरोबाच्या बाणामध्ये की माझ्या घरचं बीजेपी कुणी जरी उभं राहिलं माझ्या आई मुलगा बाप बायको आणि मी जरी उभं राहिलं तर बीजेपीला मतदान करू नका आता पूर्ण बीजेपीचं भांडवल झालं का नाही अरे या देशामध्ये खऱ्या अर्थानं ज्या शरद पवारांनी या देशाला सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली आधी त्यांच्यावर हा टीका करत होता सुप्रियाताईवर टीका केली अरे तुझी लायकी काय तू बोलतो काय त्या राजाराम पाटलांनी या देशाला एक सहकार दिला त्या सहकाराचे सगळीकडं कॉपी करून आपल्या इकडे पण सहकार बऱ्याच जणांनी केला आजही मला वाटतंय या जिल्ह्याचे पालकमंत्री बीजेपी आहेत त्यांचं समर्थन याला असेल कारण की ज्या जयंत पाटलांनी उत्कृष्टरित्या अर्थतज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनी उत्कृष्टरित्या संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला त्यांनी अनेक खात्याचे मंत्रिपद भूषवलं एवढं वर्ष ते मंत्री राहिले आणि बाबा तू पहिल्याच टर्मला आला बरं आला तर आला तुझी पातळी काय तुझी वैचारिकता काय तू दाखवून दिली या पुढे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी खालच्या पातळीवर वक्तव्य करत असेल त्या घाणीला घाणच पासली पाहिजे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी. मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.